मित्रांनो, एक प्रश्न आहे. तुमचं आयुष्य आणखी 5 वर्षांनी जसं आहे तसंच राहिलं, त्याच सवयी, तेच पैसे, तेच विचार, तर तुम्हाला आनंद होईल का? बहुतेक लोक म्हणतील नाही. पण इथेच खरी समस्या आहे. लोकांना आपलं आयुष्य बदलायचं असतं, पण स्वतःला बदलण्याची तयारी नसते. पण इथे जिम रोहन म्हणतात, तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर सर्वात अगोदर स्वतःला बदलावं लागेल. एक तरुण होता. तो नेहमी म्हणायचा, जर माझी नोकरी चांगली असती, जर माझा बॉस चांगला असता, जर माझं नशीब चांगलं असतं, तर आज मी यशस्वी झालो असतो. तो नेहमी कारण बाहेर शोधायचा. एक दिवस त्याला एक गुरु भेटले आणि त्या गुरूंनी त्याला एक प्रश्न विचारला, तू रोज किती पुस्तकं वाचतोस? तो म्हणला, मी पुस्तकं वाचत नाही. गुरूंनी दुसरा प्रश्न विचारला, बरं तू रोज स्वतःला सुधारण्यासाठी काय करतोस? तेव्हा मात्र तो शांत झाला. मग त्या गुरूंनी त्याला एक वाक्य सांगितलं, अरे बाळा, तुझं आयुष्य तुझ्या परिस्थितीमुळे नाही, तुझ्या सवयींमुळे बनतं. तोच दिवस त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. मित्रांनो, लोकांना वाटतं आयुष्य बदलण्यासाठी फार मोठा चमत्कार लागतो. पण जिम रोहन म्हणतात, आयुष्य बदलतं ते फक्त छोट्या छोट्या सवयींमुळे. दररोज 10 मिनिट वाचणं, दररोज छोटीशी शिस्त, दररोज छोटासा प्रयत्न. हे दिसायला छोटं दिसतं, पण त्याच छोट्या छोट्या सवयींमुळे 5 वर्षांनी आपलं मोठं आयुष्य बनतं. 2 मित्र होते. त्यातला पहिला म्हणायचा, आज आराम करू आणि उद्या काम करू. दुसरा म्हणायचा, आज काम करू आणि उद्या चांगलं आयुष्य जगू. पहिल्या मित्रानं दररोज आराम निवडला आणि दुसऱ्या मित्रानं दररोज थोडीशी मेहनत निवडली. आणि 10 वर्षांनी पहिला मित्र म्हणाला, माझं नशीब खराब आहे. तिथंच दुसरा मित्र म्हणाला, माझ्या सवयी चांगल्या आहेत. मित्रांनो, इथेच खरी गोष्ट लपलेली आहे. सक्सेस हा अचानक येत नाही, तो हळूहळू तयार होत असतो. लोकांना वाटतं पैसे आले की जीवन बदलतं, पण जिम रोहन म्हणतात, जर माणूस बदलला नाही तर पैसे आले तरीही जीवन बदलत नाही. काही लोक लॉटरी जिंकतात पण पुन्हा गरीब होऊन जातात. का? कारण पैसे बदलले हो, पण त्यांचं मन बदललं नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी फक्त तुम्हाला 3 गोष्टी बदलायच्यात. तुमचे विचार, तुमच्या सवयी आणि तुमचं वातावरण. हे सगळं बदललं की आयुष्य आपोआप बदलायला लागतं. कल्पना करा, आजपासून 5 वर्षांनी तुम्ही मागं वळून पाहिलात आणि तुम्ही म्हणालात की तो एक दिवस होता ज्या दिवशी मी स्वतःला बदलण्याचं ठरवलं होतं. मित्रांनो, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी योग्य वेळ येत नाही, ती योग्य वेळ तुम्हाला बनवावी लागते. जर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुरू करण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करत असाल तर या चालू वेळेपेक्षा दुसरी कोणतीच योग्य वेळ नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्वतःची परिस्थिती बदलायची असेल तर अगोदर स्वतःला बदला. स्वतः बदलला तर परिस्थिती आपोआप बदलेल. कारण एखाद्या पात्रामध्ये तेवढंच बसतं जेवढी त्याची पात्रता आणि त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणून स्वतःची अगोदर पात्रता वाढवा, पात्र आपोआप भरून जाईल. आणि हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त मोटिवेशन दिलं जात नाही, तर इथं जीवनाची खरी दिशा दाखवली जाते. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.